श्री स्वामी समर्थ. स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आता चातुर्मास चालू होणार आहे. तर आपण जाणून घेणार आहोत की चातुर्मास म्हणजे काय, या चातुर्मासामध्ये काय केलं जातं किंवा देवांविषयी आपण काय करू शकतो, आपल्याला काय करायचं असतं, कोणी काही करतं कोणी काही करतं. तर या चातुर्मास म्हणजे 4 महिने. तर या 4 महिन्यांमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या असतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चातुर्मास म्हणजे काय, तर हे जे 4 महिने असतात ते आपल्याला अध्यात्माच्या अधिक जवळ नेणारे असतात. आपलं आत्मशुद्धीकरणाचे हे महिने असतात. तर महाराजांच्या कृपेने आपण या विषयाची सखोल माहिती घेऊया. तर चातुर्मास म्हणजे 4 महिने. ही कालावधी आषाढ शुद्ध एकादशीपासून सुरू होऊन कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत असते. यामध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हे 4 पवित्र महिने येतात बरं. या काळात साधू संत एका ठिकाणी स्थिर राहतात, व्रतवैकल्य करतात आणि लोकांना धर्मोपदेश देतात. यालाच धर्मसंवर्धनाचा काळ असेही म्हणतात. तर हिंदू धर्मात याचे महत्त्व का आहे किंवा हिंदू धर्म याला का अधिक महत्त्व देतं, तर चातुर्मास म्हणजे केवळ 4 महिने नाहीत, हे आहेत 4 महिने आत्मशुद्धीचे, संयमाचे आणि साधनेचे. श्री विष्णू या काळात योग निद्रेत जातात. म्हणूनच या काळात विशेष उपवास, पूजा अर्चा, जप तप केले जातात. या महिन्यात श्रावण व्रते, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, नवरात्र, विजयादशमी, दिवाळी असे अनेक सण येतात. हे सण आपल्याला अध्यात्माचा अर्थ शिकवत असतात. तर या काळात लोक साधे जीवन जगतात, म्हणजे भक्ती करतात आणि सत्कर्म करत असतात. चातुर्मास हा आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात चिंतन, तपश्चर्या आणि आंतरिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. जैन धर्मातही चातुर्मासाला विशेष असे महत्त्व आहे आणि या काळात काही विशिष्ट नियमांचे पालनही केले जाते. या काळात अनेक जण उपासनेचा संकल्प करतात. कोणीतरी दर सोमवारी उपवास करतो किंवा कोणीतरी दररोज रामरक्षा किंवा श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करतो. चातुर्मासात काही गोष्टींचे पालन करणेही खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच सात्विक आहार म्हणजे मांसाहार, कांदा, लसूण वर्ज्य, ब्रह्मचर्य व संयम, व्रत, उपास, पारायण. आपण व्रत किंवा उपास तसेच पारायण, विष्णू सहस्त्रनाम असो, रामरक्षा असो किंवा व्यंकटेश स्तोत्र असे श्री विष्णूंशी निगडीत ज्या काही सेवा आहेत त्या जेवढ्या आपल्याला करणं शक्य होईल तेवढ्या आपण या 4 महिने चातुर्मासामध्ये केल्या पाहिजे. तसेच भगवंताचे नामस्मरण करणे, जप करणे, सत्संग किंवा दानधर्म करणे, यामुळे आपले मन शांत होते, पापांची निवृत्ती होते आणि चित्त शुद्ध होत असते. तर महाराज देखील चातुर्मास काळात भक्तांना सत्संग करून ज्ञान मार्ग दाखवत असत. त्यांच्या चरित्रात असे उल्लेख आहेत की स्वामींनी अनेकदा चातुर्मासात भक्तांना धर्म, श्रद्धा आणि सेवा यांचे महत्त्व पटवून दिले. महाराज म्हणायचे, मन वश करा, इंद्रियांचे समाधान थांबवा. चातुर्मास साधनेसाठी आहे, शौकासाठी नव्हे. तर आपल्या मनावर आपल्याला ताबा पाहिजे, आपल्याला समाधान पाहिजे. म्हणजे चातुर्मास हे साधनेसाठी आहे, शौकासाठी नाही. म्हणजेच आता काही नवीन काही निघत चालले, तर तसं काही नाही. म्हणजे आपण देवांचं एवढं केलं पाहिजे. हे शब्द आजही आपल्याला योग्य मार्गावर चालायला प्रेरणा देत असतात महाराजांचे. तर काही गोष्टी आहेत चातुर्मासातल्या, त्या आपण पाळल्या पाहिजे. काय तर शुभ कार्यांना विराम. या काळात लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे यांसारख्या शुभ कार्यांना टाळले पाहिजे. आहार काय घेतला पाहिजे बरं. काही लोक या काळात विशिष्ट पदार्थांचे सेवन टाळतात.
म्हणजेच कांदा लसूण वर्ज्य मांसाहार वर्ज्य असे. तर काही जण एका वेळेस जेवण घेतात किंवा उपवास करतात. भक्ती चातुर्मासात लोक धार्मिक कार्यांमध्ये, पूजेमध्ये आणि भजनात अधिक वेळ घालवतात. या काळात स्वतःमध्ये सुधारणा करणे, ध्यान करणे आणि आध्यात्मिक प्रगती साधण्यावर भर दिला जातो. तर चातुर्मास म्हणजे आत्मशुद्धीचा, ईश्वर भक्तीचा आणि साधनेचा काळ. याचा संकल्प करून आपण आपले मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करतो. श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. या चातुर्मासात अधिकाधिक नामस्मरण करा व स्वपूजन करा आणि स्वामी समर्थ या मंत्राचा जप अविरत करत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.